नमस्कार. आपण आलेलो आहे बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवडी या ठिकाणी. आणि या ठिकाणी भागवत कथा सप्ताह संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज त्याचा पहिला दिवस आहे, पाचवा दिवस आहे आणि हे पहिलं वर्षी आहे. अतिशय भारदस्त याच्यामध्ये भारदस्त वातावरणामध्ये या ठिकाणी भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे जे अक्षय अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ या भागवत कथाचं आयोजन केलेलं आहे. त्यांचे वडील या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत. बरं, मला एक सांगायचं आहे की आपण या ठिकाणी भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या मुलाच्या संदर्भामध्ये स्मरणार्थ या भागवत कथाचं आयोजन केलेलं आहे. काय सांगावं असं वाटतं आपल्याला या भागवत कथेच्या संदर्भात? किंवा भागवत कथेमुळे आपल्या मुलाला शांतता मिळेल आणि त्याला त्याच्या एवढ्यासाठी भागवत कथा म्हणजे आपले लोक येतात कीर्तन ऐकले त्यांचंही समाधान होते, आपल्या मुलाच्या आयुष्याला हे होईल. एक आत्मिक समाधान होण्यासाठी आणि आपल्या मुलाला जीवनामध्ये सुख शांती मिळण्यासाठी आपण आयोजन केलेलं आहे. हो. बरं, एक महत्त्वाचं की ग्रामीण भागामध्ये तरुण वर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे, व्यसनीच्या आहारी गेलेला आहे. आणि एक व्यक्तीने जर कुटुंबातील एका व्यक्तीने जर व्यसन केलं तर त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. बरं, यांना आपण या भागवत कथेच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून यांना उपदेश काय द्याल, यांना संदेश काय द्याल, काय सांगाल? तर बुवा भागवत कथा ऐकल्यावर या लोकांना थोडं फरक पडेल. कथा जर ऐकली तर त्यांच्या व्यसनापासून जरा दूर होतील. त्यांचं असंच व्हा असं आपलं म्हणणं आहे. हा एक महत्त्वाचा संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे. बरं, एक भागवत कथा सप्ताहाचं आपण आयोजन केलेलं आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीतून या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि एक चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आपण. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, अजून काय सांगा? तसं पुढचं आता इथं चांगलंच करतो आहे. आयुष्यात जर देवाने जर असं साथ दिली तर याच्यापेक्षा बी चांगलं करू बा असं आपली इच्छा आहे. एक म्हणजे भविष्यामध्ये आपली एक इच्छा आहे की आपल्या हयातीमध्ये जर कधी चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाची जेवण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. बरं, एक महत्त्वाचं की हे जे आयोजन केलेलं आहे आपण आणि मुलाच्या स्मरणार्थ आपण या भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? गावातील तरुण मंडळ सहकार्य करत आहे. दोन्ही गावातले पंचक्रोशीतले भजनी मंडळ सहकार्य यांचं आपण प्रेरणा हे देतो आहे. बरं, आज कार्यक्रम कोणाचा आहे? आज संध्याकाळी ते महादेव महाराजचा मुलगा तालुका मलकापूर. याच्या आधी सकाळी काय काय झालं, त्या प्रोसिजर काय होती? सकाळी 5 ते 6 काकडा असतो. संध्याकाळी आपलं दुपारी 9 ते 12 भागवत कथा असते. 3 ते 5 परत भागवत कथा. संध्याकाळी 5 ते 6 आपलं हरिपाठ. रात्री 8 ते 10 कीर्तन. असं म्हणजे प्रत्येक दिवसाचं शेड्यूल ठरलेलं आहे, नियम ठरलेला आहे. त्या पद्धतीने आपण त्याच्या पद्धतीने वाटचाल करतात. एक चांगल्या प्रकारचं भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीतून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी पण येतात आणि एक चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला पण उपस्थिती देतात. या ठिकाणी एक भारदस्ताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज.